नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. खिचडी भात म्हटलं का सोबत ताटाला लोणचं आणि पापड पाहिजेच. चला मग मी खिचडी भाताला काय काय भाज्या घातल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी गरम तेलामध्ये मिरे आणि जिरे मी टाकून घेतले. त्याच्यानंतर हिरवी तिखट मिरची, कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडा लालसर होत आला की त्याच्यामध्ये मग मी टोमॅटो घालते. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. टोमॅटो, तसेच बटाटा, गाजर आणि शिमला मिरची होती म्हणून अर्धी मी घेतलेली आहे. तसेच वाटाणासुद्धा मी थोडा याच्यामध्ये भाताला घातलेला आहे. या सगळ्या भाज्या छान मस्त हलवून घ्यायच्या. गाजर, शिमला मिरची मुलं खायला कंटाळा करतात, तर खिचडी भातातून आपण त्यांना देऊ शकतो. उन्हाळ्यात आपल्याला जेवण जात नाही, चपाती भाजी खायची इच्छा होत नाही, तर असा झटपट आपण खिचडी भात बनवून खाऊ शकतो. कढीपत्ता आवडत असेल तर घाला. नंतर मी लगेच याच्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे. छान परतून घ्यायचं. खिचडी भात म्हटलं का जरा थोडा सळसळीत सुटसुटीत असा भात आपल्याला पाहिजे. तर माझ्याकडे जो होता घरी मी नेहमी वापरते वाडा कोलम आहे हा तांदूळ, तर तो छान 2 पाण्याने धुवून मी याच्यामध्ये मिक्स करून छान हलवून घेतलं. सगळ्यांना चिकट भात आवडतो असं नाही ना. मी 2.5 वाटी तांदूळसाठी एवढ्या भाज्या वापरलेल्या आहेत. नंतर याच्यामध्ये पाणी आपण तांदळाच्या हिशोबाने घालायचं. वरून छान मीठ घाला. मीठ विसरू नका, नाहीतर भाताला छान चव येणार नाही. 2.5 वाट्या तांदूळसाठी तुम्ही 2.5 ग्लास छोटे पाणी घालू शकता. भाताला 4 शिट्या करून घ्यायच्या. चला मग तोंडी लावायला छान पापड उडदाचे भाजून घेतलं आहे. तुम्हाला तळलेले आवडत असेल ते खुरुडी छान तेलामध्ये तळून घ्या, जसं तुम्हाला आवडेल तसं, किंवा थोडंसं दहीसुद्धा भातासोबत आपण खाऊ शकतो, किंवा कोशिंबीर. खिचडी भात आपला तयार झालेला आहे. खिचडी भात हा कधी पण छान गरम गरम खायलाच मजा येते. असा खिचडी भात एकदा करून पहा. आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मला एक सांगायचं आहे, म्हणजे जी मुलं एकटी राहतात, मुलं मुली ऑफिसच्या कामासाठी किंवा बॅचलरमध्ये, मी घरी आल्यावर असा झटपट खिचडी भात बनवू शकता. धन्यवाद.